कोल्हापूर शहर आणि तिथं असणारं अंबाबाई मंदिर हे जगप्रसिद्ध आहे. करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी देशभरातून असंख्य भाविक येत असतात. पण या मंदिराबाबत बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की ज्या कित्येकांना माहीत नाहीत. यापैकी एक म्हणजे अंबाबाईच्या मंदिरातील दुसऱ्या मजल्यावर असणारं मातृलिंग मंदिर. तर याच मंदिराविषयी आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत. कोल्हापूर शहराच्या मध्यभागी असणारे हे अंबाबाई मंदिर महाराष्ट्रात असणाऱ्या देवींच्या 3.5 शक्तिपीठापैकी हे मूळपीठ आहे. हे मंदिर चालुक्य साम्राज्याच्या काळात बांधलं गेलं असून जवळजवळ 1200 वर्ष जुनं आहे. या मंदिराचं बांधकाम हेमाडपंथी शैलीत असून या मंदिराची बांधणी एका विशिष्ट स्वरूपात केली आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे मातृलिंग मंदिर. या मंदिराच्या अंतर्गत रचनेत 2 मजले आहेत, ज्यात गाभाऱ्यात असणाऱ्या अंबाबाईच्या मूर्तीच्या वर म्हणजेच दुसऱ्या मजल्यावर हे मातृलिंग मंदिर आहे. पण हे मंदिर वर्षातून केवळ 3 वेळा भक्तांसाठी उघडलं जातं. एरवी रोज फक्त देवीच्या आरतीच्या वेळेस मातृलिंग मंदिरात मातृलिंगाला आरती दाखवली जाते. अंबाबाई मंदिरातून निमुळत्या पायऱ्या दुसऱ्या मजल्यावर असणाऱ्या मातृलिंग मंदिरापर्यंत जातात. खाली ज्याप्रमाणे अंबाबाई मंदिरात कासव चौक आणि गाभारा आहे, त्याचप्रमाणे मातृलिंग मंदिरात गाभाऱ्यासमोर नंदी व गाभाऱ्यात शिवलिंग आहे. गाभाऱ्यात असणाऱ्या शिवलिंगाला मातृलिंग असं संबोधतात. या मातृलिंग मंदिरात गाभाऱ्यात समोर चौतऱ्यावर गणपती आहे. अंबाबाई मंदिरात अंबाबाईच्या मूर्तीच्या बाजूला 3 वेगवेगळ्या खोल्या आहेत. त्याचप्रमाणे या मातृलिंग मंदिरात 3 वेगवेगळ्या खोल्या आहेत, ज्यांना ध्यानगृह असं म्हणतात. या मातृलिंग मंदिरावर अंबाबाई मंदिराचं मुख्य शिखर आहे. ज्याप्रमाणे अंबाबाईच्या मूर्तीभोवती पूर्ण प्रदक्षिणा घालता येते, त्याचप्रमाणे मातृलिंगाला पूर्ण प्रदक्षिणा घालायची परंपरा आहे. तुम्हाला जर या मातृलिंगाचं दर्शन घ्यायचं असेल तर ते फक्त वर्षातून 3 वेळा घेता येतं. म्हणजेच श्रावणी सोमवार, वैकुंठ चतुर्थी व महाशिवरात्रीला हे मंदिर उघडं असतं. तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया अजून एका अशाच भन्नाट व्हिडिओमध्ये.